डॉ. सी. ग. देसाई यांनी मराठी ओविबद्ध केलेल्या श्रीमंत मुद्गल पुराणातील परिशिष्ट 1 मधील 900वे पान मी आता वाचणार आहे. मी उत्तरेकडील ध्रुव ताऱ्यासारखा अढळ आहे. आकाशात तेजस्वी तारे आहेत, पण एकटा ध्रुव तारा स्वतःचे स्थान अढळ ठेवून आहे. त्याचप्रमाणे जगात अगणित माणसे येत असतात. प्रत्येकाला रक्त, मांस आणि बुद्धी असते, पण एका माणसाखेरीज कुणीही दुसरा मला माहीत नाही की जो कुठल्याही परिस्थितीत स्वतःचे स्थान पक्के टिकवून ठेवू शकतो. असा माणूस फक्त एकच आहे आणि तो मी आहे. आता आपण शेवटी श्री गणेशाच्या 8व्या धूम्रवर्ण अवताराकडे आलो आहोत. धूम्रवर्ण ही योगिक संज्ञा आहे. आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची सूक्ष्मतम जाणीव म्हणजे धूम्रवर्णी काळा पुरुष. विश्वातील त्वंबत या वैज्ञानिक संकल्पनेशी धूम्रवर्ण या संज्ञेचे साम्य आहे. ममत्वात आपण जगतो, पण या जगात काय खरे आहे? कसे ममत्व आपण बाळगतो? आपले आयुष्य एखाद्या स्वप्नासारखे आहे. आयुष्याचा खरेपणा फक्त एका परमेश्वराच्या नामात आहे. म्हणून शेक्सपियर त्याच्या ठौवारजेष्ठू या शेवटच्या नाटकात मानवी आयुष्याविषयी आपले मत मांडतो की "We are such a stuff as dreams are made of." आपले अस्तित्व एखाद्या स्वप्नासारखे आहे. And my ending is despair. Unless I be relieved by prayers. परमेश्वराच्या नामात माझा जीव मुक्त झाला नाही तर आयुष्याचा शेवट विफलच म्हणावा लागेल. मुद्गल पुराणातील अष्टावतारांचा सारांश सांगून संपला. या सर्व कथा लाक्षणिक आहेत, पण या प्रत्येक कथेत फार मोठा अर्थ भरलेला आहे. या कथांचा बोध घेतला तर असे म्हणावेसे वाटते की श्री गणेशाच्या कथा जाण तू समजून घे पुराण. मम माझे जर कारण तर गणेश अंतिम चरण. मम माझे या जगातील पहिले पाऊल असले तर श्री गणेश माझीच प्रगत अवस्था आहे. टीप: मुद्गल पुराणातील श्री गणेशाच्या मानसशास्त्राचा वरील परिशिष्टात सारांश दिला आहे. मुद्गल पुराणात अनेक तात्विक गोष्टी छान सोप्या भाषेत सांगितल्या आहेत. हे मानसशास्त्र आणि तत्वविवेचन जाणून घेण्यासाठी जिज्ञासूंनी खालील पुस्तक बघावे. अवघड विषय समजावून सांगण्यासाठी जरूर तसा लोकगीतांचा वापर सुद्धा या पुस्तकात केलेला आहे. पुस्तकाचे नाव सुखकर्ता विघ्नहर्ता, तिसरी सुधारित आवृत्ती. लेखक कृ. भा. परांजपे. प्रकाशन प्रज्ञेश प्रकाशन, बुधवार पेठ, पुणे. पान 900 संपूर्ण.